आव्हाड आणि रोहित पवारांवरील प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स. जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी या वक्तव्यानंतर टीकेची झोड. पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही. शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे. आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा. समोरच्यांच्या मागण्या वाढतच चालल्यात. भुजबळांची जरांगेंचं नाव न घेता टीका, तर राज्यभरात जातीय जनगणना करण्याची मागणी. भुजबळ पागल झाले, ते दुसऱ्यांचं खातात आणि आम्हालाही बोलतात. त्यांना महत्त्व द्यायचं बंद केलंय. जरांगेंचा पलटवार. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही. पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. 20 जानेवारीला दोन्ही समाजाचं मुंबईत आंदोलन. पंकजा मुंडेंचा सरकारविरोधातच आंदोलनाचा इशारा. गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून कामं होत नाहीत. शरद पवारांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचा इशारा. वंचित मवियाचाच भाग. जागाटप अंतिम टप्प्यामध्ये. प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल. संजय राऊतांची माहिती. 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या. दिल्लीमधल्या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसनं मागवली यादी. सूत्रांची माहिती. माहिती समन्वय समितीची आज बैठक. मंत्री दादा भुसेंच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन. आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार. शिंदे गटाची आणि आमची विचारधारा एकच. युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील. संदीप देशपांडेंचं पुन्हा मोठं वक्तव्य. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं. पक्षावरील दावेदारीसाठी 12 दिवसांची कायदेशीर लढाई. उद्यापासून सुनावणी. आज रायगडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. रायगडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा. मात्र आंदोलनापूर्वीच 30-32 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधल्या जागांचा आज लिलाव. मुमकेतील 4 जागांचा आज लिलाव होणार. ससून रुग्णालयामध्ये राडा. भाजपा आमदार सुनील कांबळेंची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण. वॉर्ड उद्घाटन कार्यक्रमादरम्यानचा प्रकार. गेल्या 10 दिवसात साईंच्या चरणी तब्बल 16 कोटींचं दान. 9 वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या भाविकांकडून भरभरून दान. आता ब्लड बँकेमध्ये भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही. केवळ प्रक्रिया शुल्क आकारलं जाणार. केंद्र सरकारचा निर्णय. राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमान गज. सिंहाच्या मूर्तींची स्थापना. राजस्थानमधल्या बन्सी पहारपूरमधील गुलाबी रंगाच्या दगडापासून मूर्तींची निर्मिती. इस्रो उद्या आणखीन एक इतिहास रचणार. आदित्य L1 उद्या दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार. गेल्या 120 दिवसामध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार.